इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं भाड्याच्या जागेत पिस्टल तयार करण्यासाठी वापरलेलं 2.5 लाखाचं VMC मशीन शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलंय। पिस्टल बनवण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून या सर्वांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आजवर किती पिस्टल बनवले आणि ते कुणाला विकले, त्याचा वापर कशासाठी झाला याचा तपास करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। चारचाकी वाहनात बसलेल्या एका तरुणाच्या हातातील पिस्टलमधून गोळी उडाली आणि ती हाताच्या बोटात आणि डोक्यात घुसून निलेश कांबळे जखमी झाला। गेल्या आठवड्यातील या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तपास केला आणि कबनूरमध्ये पिस्टल बनवण्याचा कारखाना उघडकीस आला। मुख्य संशयित तुषार एरुडकर याला अटक करून त्याच्याकडून 2 पिस्टल हस्तगत केली, तर पिस्टल बनवण्यासाठी वापरलेलं 2.5 लाखाचं VMC मशीन गुरुवारी पोलिसांनी जप्त केलंय। दरम्यान पिस्टल बनवण्याच्या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून या प्रकरणात कबनूरमधील बिलाल मुल्ला, आफ्ताब मोमीन, जुनेद शेख, युवराज पाटील, प्रणिल भाईमाने या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर फरार संशयित राकेश खोतचा पोलीस शोध घेत आहेत। शिवाय पिस्टल नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा शुभम सूर्यवंशी आणि ज्याच्याकडून पिस्टल घेतलं तो जॉकी माळगे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। चुकून गोळीबार झाला आणि पोलिसांकडून तपास सुरू झाला आणि त्यातून चक्क कबनूरमध्ये पिस्टल बनवलं जात असल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असली तरी आजवर किती पिस्टल तयार झाल्या, त्या कोणाला विकल्या आणि विकत घेतलेल्यांनी पिस्टलचा कशासाठी वापर केला याचा तपास करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे।